राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक होणार आहे। आगामी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याच्या आधी ही बैठक होतीये आणि त्यामुळे ही बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जाते। त्यामुळे अजेंड्यावर फार मोठे विषय नसले तरी आयत्या वेळी मोठे विषय येण्याची दाट शक्यता आहे। त्याचसोबत लाडकी बहीण योजना आणि इतर योजनांचाही आढावा या बैठकीमध्ये घेतला जाईल अशी माहिती मिळतेय। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोणकोणत्या विषयांवर चर्चा अपेक्षित आहे, ग्राफिक्सच्या माध्यमातून एक नजर टाकूया। सेवानिवृत्ती ग्रॅच्युटी, मृत्यू ग्रॅच्युटी 20 लाखांपर्यंत करण्यावरती या बैठकीत चर्चा होऊ शकते। दूध उत्पादक शेतकऱ्यांना मदत करण्यासंदर्भात निर्णय घेतला जाईल। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेअंतर्गत घटकांचे आर्थिक मापदंड वाढवले जातील। पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून आढावा घेतला जाईल। तर आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय अपेक्षित आहेत। घाटकोपरमधील माता रमाबाई आंबेडकर नगरच्या पुनर्विकासासंदर्भात आजच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये एक मोठा निर्णय होऊ शकतो। MMRDAला 25% जमीन अधिमूल्य भरण्याबाबत सूट देण्यासंदर्भातला हा निर्णय असेल। MMRDA आणि SRA भागीदारी तत्वावरती या झोपडपट्टीचा पुनर्विकास करेल अशी माहिती आहे। राजू सोनावणे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। राजू, या परिसराच्या विकासासाठी पुनर्वसनासाठी काय योजना, काय विचार सरकारचा असू शकतो? प्रज्ञा, पाहतो आपण मंत्रिमंडळाच्या बैठकीला थोड्याच वेळामध्ये सुरुवात होणार आहे आणि या बैठकीमध्ये घाटकोपरमधील रमाबाई आंबेडकर नगरचा पुनर्विकास संदर्भातला मोठा निर्णय होणार आहे। कारण हे जे पुनर्विकास आहे ते MMRDA आणि SRA भागीदारी तत्वावरती करणार आहे आणि त्याच्या जो काही महसूलला अधिमूल्य द्यायचा आहे त्यामध्ये 25% सवलत देण्याचा हा मोठा निर्णय जो आहे तो आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये होणार आहे। त्यामुळे हा अतिशय महत्त्वाचा निर्णय म्हणावा लागेल। कारण आपण पाहतोय की 2 दिवसापूर्वीच मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली होती आणि या प्रकल्पासाठी 8,498 कोटींचा जो आहे तो निधी मंजूर करण्यात आलेला आहे। रहिवाशांना जे आहे ती घरं दिली जाणार आहे। त्यामुळे हा महत्त्वाचा प्रकल्प म्हणावा लागेल। कारण जवळपास 31.82 हेक्टरवरती ही झोपडपट्टी आहे आणि 16,000 कुटुंबांना मोफत घर देण्याचा हा उपक्रम असणार आहे। मात्र कुठेतरी रहिवाशांची सुद्धा नाराजी आहे की आम्हाला 300 स्क्वेअर फीट ऐवजी 500 स्क्वेअर फीटची घरं द्यावीत आणि अद्यापर्यंत याचं सर्वेक्षण पूर्ण झालेलं नाही। तरीही अधिकारी किंवा संबंधित यंत्रणा जी आहे ते आम्हाला घरं खाली करायला लावतात। त्यामुळे ती नाराजी पण आहे। त्यामुळे आजचे 25% दराची सवलत आणि यांची नाराजी याचा मेळ कसा घालते सरकार हे पाहणं महत्त्वाचं राहील। कारण आगामी विधानसभा निवडणुका सुद्धा डोळ्यासमोर आहेत। प्रज्ञा। राजू, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।